तुकोबाराने काय सांगितलंय? तुकोबारा स्पष्ट सांगतात की आत्मानुभवे चोखळलेल्या वाटा त्यांच्या माथा जटा असो किंवा नसो. नाही तर आपण काय करतो, ज्याच्या जटा वाढलेल्या खूप मोठ्या मोठ्या आहेत, ज्यांनी भगवे वस्त्र धारण केलेले आहेत, अशा व्यक्तीला आपण काय समजतो? साधू समजतो, संत समजतो, महात्मा समजतो. पण तुकोबारा काय सांगतात? आत्मानुभवे चोखळलेल्या वाटा त्याच्या माथा जटा असो किंवा नसो. म्हणजे गुरु कसा पाहिजे? स्वतःच्या आत्म्याशी एकरूप होऊन, मग त्याचे कपड्यांकडे बघायचं नाही बरं का, त्याने काय परिधान केलंय ह्याच्याकडे बघायचं नाही, त्याला शेंडी आहे का ते पण बघायचं नाही, त्याच्या कानामध्ये वाल्या आहेत का, त्याची दाढी वाढलेली आहे का, त्याने भगवं वस्त्र धारण केलेले आहेत का, असं काही बघायची गरज नाही. कारण तुकोबारांचे संकेत आहेत. आत्मानुभवे चोखलेल्या वाटा, जो आपल्या अंतरेच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन ज्याने सर्व वाटा चोख केलेल्या आहेत. वाटा म्हणजे आतल्या वाटा बरं का. वाटा म्हणजे कुठल्या? की आपल्या शरीरामध्ये असलेले सप्तचक्र, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्रचक्र, ज्यांनी सप्तचक्र भेदन केलेलं आहे. आणि सप्तचक्र भेदन करून जो स्थितप्रज्ञ अवस्थेला आहे, स्थिर झालाय, जो त्या एका अंतरेच्या अंतरात्म्याशी एकरूप झालेला आहे, अशाच गुरुला आपण शरण जायला पाहिजे. म्हणजे तो काय झालेला आहे? त्याच्या आत्मस्वरूपाशी तो एकरूप झालेला आहे. काय समजायचं आपण? की तो गुरु, तो महात्मा त्याच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाल्यानंतर ज्ञान कोणाकडे आहे? ज्ञान देहाकडे नाहीये, ज्ञान अंतरीच्या अंतरात्म्याकडे आहे. म्हणून सांगितले, तेने विन कार्य न चाले, पडिले पर्ण तेही न हले. अवघे त्रैलोक्याची चाले जयाचेने. बघा, तिन्ही लोकांना तो चालवतो आणि त्याची ओळख आपल्याला घेतली पाहिजे. आता वंदू सकळ करता, समस्त देवांचा भरता. सगळ्या देवांना तोच चालवतो, ज्यांना आपण देव म्हणतो. त्या देवांना चालवणारा तो अंतरीचा अंतरात्माच आहे. म्हणून आता वंदू सकळ करता, समर्थ रामदासांनी विनवणी केलेली आहे सुरुवातीला मंगलाचरणमध्ये. आता वंदू सकळ करता म्हणजे सगळ्यांचा करता तो एकच आहे, अंतरीचा अंतरात्मा. मुंगीपासून ब्रह्मापर्यंत, इंद्रापासून उंदरापर्यंत सगळ्यांना चालवणारा एकच अंतरीचा अंतरात्मा आहे. आणि त्याची ओळख घेऊन त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. आता वंदू सकळ करता, समस्त देवांचा भरता म्हणजे सगळ्या देवांच्या आतमध्ये असलेला तो अंतरीचा अंतरात्मा, समस्त देवांचा भरता. त्याचे भजनी प्रवर्तता कोणीतरी, त्याचं भजन जमले पाहिजे. जो प्रत्येकाच्या आतमध्ये असलेल्या त्या आत्मदेवाची ओळख घेऊन त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. आणि त्याच्यासाठी सगळे वाङ्मय लिहिले आहेत. सगळे वाङ्मयांचं लिखाण जो संतांनी केलेलं आहे, तो कसा केला? तर ते त्यांच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाले आणि देहाचा पूर्ण विसर पडला. आणि मग तो अंतरीचा अंतरात्मा प्रकाशित झाला, प्रगट झाला आतमध्ये. आणि प्रगट होऊन त्या अंतरीच्या अंतरात्म्याने त्या देहामध्ये राहून, ज्ञानोबारांच्या देहामध्ये राहून ज्ञानेश्वरी लिहिली. त्या अंतरीच्या अंतरात्म्याने बरं का, नाथांच्या आतमध्ये हृदयामध्ये राहून भागवत लिहिलं. तुकोबारांनी तर काय सांगायलाच नको, किती अभंग लिहिले त्यांनी. अखंड चिंतन विठोबाचं होतं त्याचं. तो प्रगट झाला आपल्या आतमध्ये, तर आपल्या कुठल्याच प्रकारची शंका आपल्याकडे राहत नाही, कुठल्याच प्रकारची शंका राहत नाही. तुकोबाराने लिहिले की नाही की हरी आला हाता मग काय भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरून दे उरी. कुठलीच शंका राहत नाही तुम्हाला. आणि तुकोबाराचा व्यापार सफल झाला, तसा आपला व्यापार पण सफल व्हायला पाहिजे. तुकोबाराचा व्यापार कोणता होता? आमचा धंदा हरी गोविंदा, म्हणजे अखंड त्याचं कसं नामस्मरण चालू होतं. अखंड धंदा त्यांनी कोणता केला? हरिनामाचा धंदा केला. तसा आपल्याला
अखंड हरिनामाचा धंदा करता यायला पाहिजे. आपला उद्योगधंदा असेल तो करा प्रत्येकाने. तो करता करता आपल्याला त्या हरिगोविंदाचा म्हणजे त्या हरीच्या नामाचा आपल्याला व्यापार करता यायला पाहिजे. नरहरी सोनाराने काय केलंय, लिहिलं की नाही, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार. काय सांगितलं त्याने, मी तुझा सोनार आहे देवा, पण तुझ्या नामाचा व्यवहार आहे माझ्याकडे. त्याने सांगितलं का की माझा की तांब्या पितळेचा सोन्याचा व्यापार आहे माझा, आणि कधी सोन्याचा उल्लेख केला का मी बाबा असं असं बनवला, चैनी बनवल्या, त्या अभंगामध्ये असं लिहिले का मी मंगळसूत्र बनवला, नाही. तुझ्या नामाचा व्यवहार काय सांगितलंय, कुठल्याच सोन्याचा व्यवहार केला नाही त्याने. सोन्याचा व्यवहार केला असेल त्याने, पण त्या सोन्याच्या व्यवहाराला विसरून त्याने काय केलेलं आहे, तर त्या नामाचा व्यवहार केलेला आहे. तर प्रत्येकाने आपला जो काय असेल, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळ्याला विसरले आणि विठाबाईला काय केलं त्याने, आपल्या हृदयामध्ये धारण केलं. तसं प्रत्येकाने ज्याचा जो जो धंदा, जिथे जिथे ज्याचा धंदा असेल धंदा करा. धंद्याला तुम्हाला कोणी विरोध केलेला नाही, बिझनेस करा. पण ते करता करता आपल्याला त्या भगवंताच्या हरिनामाचं भजन आपल्याला सातत्याने आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला हरिनामाचं भजन गाता यायला पाहिजे. आपल्याला सुरू पाहिजे अखंड चिंतन विठोबाचे. आणि ही कला आहे बरं का, ही कला संतांकडे, बाकी कोणाकडे नाही. आणि एवढं सोडून बाकी सगळं करतो माणूस. सगळीकडे लोकांमध्ये हेच चाललेलं आहे, त्या नामाकडे कोणाचंच लक्ष नाही भगवंताच्या. आणि फक्त मी ज्ञानी व्हावास, ज्ञानी व्हावा लोकांना सांगावा, ज्ञानी व्हावा लोकांना सांगावा. नामदेवरायांनी भजन लिहिलं, भजन गायलं, ते लोकांना दाखवण्यासाठी नाही गायलं, भगवंताला प्राप्त करण्यासाठी भजन गायचं असतो. आताचे लोक काय करतात, लोकांना खुश करण्यासाठी आपले चांगल्या प्रकारे भजन गातात, हा राग गातात, तो राग गातात, तो राग गातात. गा तुम्ही, आम्ही नाही म्हणत नाही बरं का. पण संतांनी काय केलंय, संतांनी काय केलं, त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये अधिष्ठित करण्यासाठी भजन गायलेलं आहे. आणि आताचे गायक काय करतात, तर जगामध्ये प्रसिद्धीसाठी गायन करतात, भजन करतात. हाच फरक आहे, तुमचा आमचा फरक हाच आहे, बाकी फरक काहीच नाही. त्या लोकांनी भगवंताला प्राप्तीसाठी भजन गायलं, कीर्तन गायलं. आणि आताचे जे काय असतील कीर्तनकार, गायक, भजनकार, ते काय करतात, तर लोकांमध्ये प्रसिद्धीसाठी गातात. आणि संतांनी प्रसिद्धी कधी बघितली नाही, आणि म्हणून ते संत आहेत, आणि म्हणून ते शांत आहेत. आणि तसं आपल्याला शांत होण्यासाठी आपल्याला ते भजन करायला पाहिजे. आता ह्या अध्यायामध्ये प्रत्येक साधकाला विसावा तेव्हाच भेटणार आहे. कधी भेटणार विसावा, जेव्हा तो एकाकडे जाईल, एकाशी एकरूप होईल. म्हणून एक विसावा, एकाला तुम्ही जवळ घेतलं, एकाची ओळख घेऊन एकाशी एकरूप झालं तरच विसावा आहे. एकाचीच ओळख नाही तर विसावा कसा कमेल. जगामध्ये जे काय चाललंय ते सगळे माणसं अशांत आहेत, शांत कोणीच नाही झालं का, एकाकडे गेलोच नाही, एकाची ओळखच नाही. आणि त्या एकाची ओळख होण्यासाठी आपल्याला सगळे शास्त्र आहेत, वाङ्मय सगळे लिहिल्यात, जे काही वाङ्मय लिहिल्यात ते एकाशी एकरूप होण्यासाठी लिहिल्यात. एकाची ओळख घेण्यासाठी पण नाही बरं का, एकाशी एकरूप होण्यासाठी लिहिल्यात. ओळख घेऊन काय फायदा आहे. आपण एखाद्या माणसाची ओळख घेतली, काय फायदा आहे मला सांगा. आपल्याला तर काहीच फायदा होणार नाही. पण आपण त्याच्याशी नातं जोडलं, आपलं ज्ञान त्याला दिलं, त्यांचं ज्ञान आपल्याला घेतलं, काहीतरी व्यवहार केला आपण, तर मग आपले संबंध जुळतात. तसं भगवंताशी आपण संबंध जुळत नाही, भगवंताची फक्त माहिती घेतो बस, आणि लोकांना सांगत सुटतो. मग यातनं आपल्याला ज्ञान मिळेल का, नाही. हे ज्ञान आपल्याला त्रासदायक होईल. तुम्हाला ज्ञान मिळालं की नाही, की त्या भगवंताशी एकरूप व्हा. एकरूप होण्यासाठी ज्ञान आहे. आणि एकरूप होण्याचं एकमेव साधन काय असेल तर ते
ध्यान. आणि म्हणून ध्यानाला एवढी किंमत आहे. आणि जो माणूस ध्यान करत नसेल आणि आपल्याला ज्ञान सांगत असेल त्याचं ऐकूच नाही. आमचं तर हाच म्हणणं आहे की जो ध्यानाला बसत नाही आणि उगाचच अनुमानाच्या दृष्टीने आपल्याला तो ज्ञान सांगत असेल तर त्याचं ऐकूच नाही. कारण तो त्या आत्मतत्वाशी एकरूप झालेलाच नाही. बघा, वेद पण मागे पडल्यात. वेदांना पण त्या भगवंताचं दर्शन झालेलं नाही. वेदांनी पण माहितीच दिलेली आहे. हजारो मुखांचा जो नाग आहे तो पण मागे पडलेला. त्याला पण काय भगवंताचं वर्णन करता आलं नाही. नकळे नेती आलेली की नाही. ऐसे बोलत असे वेदश्रुती. म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पण ज्ञान सांगू शकत नाही. ती तुकोबराया सांगू शकतात का? कारण ते भगवंताशी एकरूप झाले. ते ज्ञानोबराया सांगू शकतात का? कारण ते प्रत्यक्ष परब्रह्माशी एकरूप झाले. कारण परब्रह्म व्यापक आहे आणि त्या व्यापक तत्वाला आपण व्यापक झाल्यानंतर आपलं अस्तित्व उरत नाही. माणसाचं स्वतःचं अस्तित्वच राहत नाही. तो ब्रह्मरूपच होतो. तो ब्रह्मस्वरूप झाला की जे वाक्य निघेल ते ब्रह्मवाक्य आहे. जे लिखाण करेल ते ब्रह्मच त्याच्याकडनं लिहून घेतो. ब्रह्मच काय करतो? त्यांच्याकडनं लिहून घेतो. आणि म्हणून आता पान्हा लागताची तोंडी दोहक वासरू आतडी त्यापरी अति आवडी स्वये चडपडी उद्धव. आता भगवंत आणि उद्धव समोर आलेले आहेत. आणि आता भगवंतांनी ज्ञान सांगायला सुरुवात केलेली आहे आणि उद्धव करून बसलेला आहे. आता ऐकायला तयार आहे. कान उघडे करून तोंड उघडे करून अगदी खिन्न दृष्टीने तो उद्धव भगवंताकडे बघत राहिलेला आहे. आता पुढं काय म्हणजे ती उत्सुकता लागलेली आहे. त्या भगवंताचं काय सांगायला, भगवंत काय सांगतो याची त्या उद्धवाला उत्सुकता लागलेली आहे. आणि ती उत्सुकता नाथबाबांनी आपल्या स्वतःच्या भाषाशैलीमध्ये इथे वर्णन केली आहे. आपण ऐकूया आता. काय लिहिले? पान्हा लागताची तोंडी दोहक वासरू आतडी. म्हणजे एकदा का गाय पान्हा सोडत नसतो. गायीला गाय जरी दूध देत असली, तिच्या स्तनामध्ये भरपूर जरी दूध असला तरी ती लगेच पान्हा सोडत नाही. मग तिच्यासाठी काय करावा लागतो? तो वासरू सोडावा लागतो. कारण वासरू तिचा बछडा आहे तिचा. जसा आईचा कसा बालक असतो तसा गायीचा बछडा आहे तो. आणि बछडा जवळ गेला, गायीचा वासरू जवळ गेला की लगेच पान्हा सोडते गाय. का? आई आहे ती. गाय म्हणजे आई आहे ती. जसं आईला पान्हा येतो तसं गायीला पान्हा. गायीच्या त्या स्तनांना पान्हा त्या वासराचा तोंड लागल्या गाय काय करतो? पान्हा सोडतो. म्हणजे दूध सोडून देतो खाली. दोघ वासरू आतडी. आणि मग दूध काढणारा काय करतो? तर त्या वासराला काय करतो? ओढून घेतो. चला आता आपण काढूया दूध. त्यापरी अति आवडी स्वये चडपडी उद्धव. तशी उद्धवाची अवस्था झालेली आहे की आता त्या गायीने पान्हा सोडलाय. म्हणजे भगवंतांनी सगळं सांगायला सुरुवात केलेली आहे. आता काय झालेलं आहे तर उद्धवाला असं वाटलंय आता की आता भगवंत सगळं सांगायला सुरुवात झालेली आहे. मग आता आपल्याला कधी ऐकता येईल? उद्धव एकदम उत्सुक झालेला ऐकायला ते ज्ञान. आणि हे ज्ञान बरं का, ह्यालाच आत्मज्ञान म्हणतात. जो भगवंताच्या मुखातून निघालेलं ज्ञान आहे. बाकी सगळे ग्रंथ आहेत पण भगवंताने स्वतः लिहिले हे ज्ञान आहे. आणि म्हणून आपल्याकडे ज्ञानेश्वरी, गीता ग्रंथ किंवा जे उद्धवाला ज्ञान दिलेलं आहे ते त्या कृष्ण परमात्म्याने स्वतः सांगितलेलं आहे. आणि ते पण रणांगणामध्ये सांगितलेलं ज्ञान आहे. ते ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान आहे. ते ज्ञान कसं आहे? आणि सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान आहे. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे? आपण पण आपला भाव पण तसा व्हायला पाहिजे, उद्धवासारखा व्हायला पाहिजे. तरच आपल्याला हे कळणार आहे. उद्धवाला जशी उत्सुकता वाटली तशी आपल्याला पण उत्सुकता वाटली पाहिजे.
हे ज्ञान ऐकण्याची, तरच त्याचा आपल्याला अर्थ कळेल. त्यावरी अति आवडी स्वये सरपडी उद्धव, जेवी का पक्षिणी पुढे चारा द्यावयाचे चाडे, पिले पसरी चांचोडे तेवी कृष्णाकडे उद्धव. आता पहिला दृष्टांत दिला गायीच्या वासराचा, दुसरा दृष्टांत दिला पक्षिणीच्या पिल्लिनीचा. जसा ती पिल्ली जवळ आली पक्षिणीच्या की ती जो चारा आणलेला असतो, जे दाणे आणलेले असतात, ते दाणे पिल्लाच्या तोंडामध्ये ती देते आणि पिल्ल काय करतात, तो तोंड असं मोठं करतात. तसं उद्धवाने काय केलेलं आहे, आपला आ केलेला, आता कान उघडे ठेवल्यात आणि खिन्न झालेली त्याची दृष्टी उद्धवाची की आता भगवंत आपल्याला पुढं काय सांगतो ह्याची आवड निर्माण झालेली आहे. आणि तशी आवड प्रत्येक साधकाला या प्रवचनातून प्रत्येकाला व्हायला पाहिजे. पुढं काय, पुढं काय, पुढं उद्धवाला काय सांगणार आहे भगवंत, पुढं उद्धवाला काय सांगणार आहे. आणि उद्धव म्हणजे आपण बरं का, उद्धवाचा रोल आपल्याला बजवायचा आहे. आणि तो रोल एकदा तुम्हाला बजावता आला की तुम्ही आत्मस्वरूपाशी सहज तुम्ही आत्मस्वरूपाशी एकरूप होऊ शकता. म्हणून स्वरूपी राहण्यासाठी अवगुण अवघेची जाती, सगळे अवगुण माणसाची निघून जातात. परंतु त्याशी पाहिजे संत संगती, संतांची संगत पाहिजे. त्यासाठी निरूपण पाहिजे. आता मी सांगतो ते निरूपण पण पाहिजे आणि संत संगती, निरूपण आणि साधन पण पाहिजे, म्हणजे ध्यान पण पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळण्यासाठी ध्यान फार महत्वाची वस्तू आहे. जीविका पक्षिणी पुढे चारा द्यावयाचे चाडे, पिल्ले पसरी चाचुडे तेवी उद्धवाकडे कृष्णाकडे उद्धव. तसा भगवंताकडे उद्धवाने आपलं काय केलेलं आहे, आपलं तोंड पसरून उभा आहे की आता आपल्याला भगवंत काय सांगणार आहे. ते उद्धवाचे मनोगत जाणून या श्री अनंत सकळ वेदार्थ संकळित ग्रंथार्थी सांगत निज सारांश. आणि असं त्याचा खिन्न झालेला चेहरा भगवंतानी बघितला उद्धवाचा आणि भगवंताला असं वाटलं की आता सकळ वेदार्थ संकळित ग्रंथार्थी सांगत निज सारांश. आता आपल्याला उद्धवाला जे काय सार आहे, ते भक्ती मार्गातलं जे काय सार आहे, या 21व्या अध्यायातलं जे काय सार सांगितलेलं आहे. आतापर्यंत आपण 21वा अध्याय वाचला, पण त्या एकाशी एकरूप होण्यासाठी आणि तो एकरूप झाल्यानंतर साधकाला विसावा मिळण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपल्याला आता पुढे भगवंत उद्धवाला सांगत आहे. ते उद्धवाचे मनोगत जाणून या श्री अनंत सकळ वेदार्थ संकळित ग्रंथार्थी सांगत निज सारांश. नाना शाखी अतिप्रसिद्ध त्रिकांडी वाढला जो वेद, तेथील नाना शब्दी हाची बोध, जो मी अभेद परमात्मा. आता एक सुरुवात करण्यापूर्वी भगवंतांनी काय सांगितलंय की बघ उद्धवा, की अनेक शाखातून विस्तृत असलेल्या वेदांतील तिन्ही कांडांतील सर्व शब्दांचे सार हेच आहे. सर्व शब्दांचं सार तिन्ही, बरं का, तिन्ही कांडातील वेदांचे सार एकच आहे. आणि तुम्ही पण लक्षात घ्या, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि महत्त्वाचा पॉईंट आहे हा. आणि प्रत्येकाने ध्यानात घ्या. हा तुम्हाला जमला तर पुढे तुम्हाला सगळ्या ग्रंथाचा अर्थ कळेल. काय सांगितलंय, तिन्ही कांडातील सर्व शब्दांचे सार हेच आहे की जो अभिन्न परमात्मा तो मीच आहे. भगवंत सांगतो, तुम्ही भिन्न भिन्नतेने मला बघता, सगळीकडे मला बघता, पण मी अभिन्न परमात्मा मीच आहे. म्हणजे माझ्याकडे भिन्नता काहीच नाही. भिन्नता आपल्याकडे आहे. परमात्मा एकच आहे, पण तो अनेक रूपाने नटलेला आहे. पण आपण नटलेला जो परमात्मा आहे त्या नटलेल्याकडे आपलं लक्ष आहे. पण ज्यांनी त्याला नटवलंय, ज्यांनी त्या परमात्म्याने या सृष्टीला नटवलेली आहे, तो नटवणारा नाटककार आपल्या हातात येत नाही. तोपर्यंत आपल्याला भक्तीचं गुह्य करणार नाही. म्हणून लोक काय करतात, सेवा कुठली करतात, ज्याला आपण बनवलंय, ज्या देवाला
त्याची सेवा करतात. ज्या देवाला आपण बनवलेलं आहे त्या देवाची 99% लोक सेवा करतात. पण त्या भगवंताने ज्याला बनवलंय, त्या भगवंताने ज्याला बनवलंय त्या देवाची सेवा कोणी करत नाही. त्या भगवंताने ज्याला बनवलंय आणि ज्याला बनवून ज्याच्या आतमध्ये तो भगवंत वास्तवाला आलेला आहे त्याची सेवा कोणी करत नाही. आणि भगवंत आणि सेवा कोणाची करतात लोक? ज्या देवाला माणसाने बनवलं आहे त्या देवाची सेवा करतात. आणि भगवंताने ज्या देवाला बनवून, या देहाला बनवून, त्या देहामध्ये तो परमात्मा आलेला आहे प्रत्यक्ष. म्हणून ज्ञानोबा सांगतात, मज माझी आस्था जेणे मी दुरावे पंडुसुता. काय लिहिलंय? मज माझी आस्था जेणे मी दुरावू पंडुसुता. ते ज्ञान ऐसे म्हणता जीभ न तुटे काही. ज्ञानोबा सांगतात मज माझी आस्था म्हणजे हे सर्व शरीर जे आहेत, सर्व सृष्टी आहे ती माझ्यावरती अधिष्ठित आहे. आणि माझ्या अधिष्ठानाला विसरलेत लोक. मज माझी आस्था जेणे मी दुरावे पंडुसुता. ते ज्ञान ऐसे म्हणता जीभ न तुटे. सगळं जग माझ्यामध्ये आहे आणि मी जगाला चालवतो आणि सगळे मलाच विसरलेत. ते नरका जाईजे माते जीने पाविजे ते शुद्ध पुण्य. ज्ञानोबा सांगतात मला जाणं, माझ्याशी एकरूप होणं हा शुद्ध पुण्य आहे. आणि तो शुद्ध पुण्य घ्यायला कोणी तयार नाही. आणि जे काही माणसांनी जे काही बनवलेत देव, त्या देवांची पूजा करायला कुठून कुठून लोक येतात. आणि भगवंत म्हणतो मी ज्या देहाला बनवून त्या देहामध्ये प्रत्यक्ष वस्तीला आलेला आहे आणि माझी ओळख कोणी घेत नाही आणि माझी पूजा कोणी करत नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आणि अखंड सेवा त्याचीच करा. कसं लिहिले बघा, आपण आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याची सेवा करणं हीच पूजा आहे. जेवी उद्धवाचे मनोगत जाणून या श्री अनंत सकळ वेदार्थ संकळित ग्रंथांती सांगत निज सारांश. आता सारांश सांगायला भगवंताने उद्धवाला सुरुवात केलेली आहे. नानाशास्त्री अतिप्रसिद्ध त्रिकांडी वाढला जो वाद, तेथील नाना शब्दी हाची बोध. जो मी अभेद परमात्मा. मी परमात्मा कसा आहे? माझ्याकडे भेदच नाही, मी एकटाच आहे, एकच आहे. आणि अभिन्न परमात्मा तो मीच आहे. आणि तो परमात्मा प्राप्त करण्यासाठी श्री गुरु काय करतात तर आपल्याला बोध देतात. आपल्याला बोध देतात. बोध कोणता? अहम ब्रह्मास्मी. आपल्याला देतात की तुम्हीच परब्रह्म आहात. कारण प्रत्येक शरीरामध्ये तो भगवंत आहे आणि आपण त्याची पूजा करत नाही. आपण त्या भगवंताला जाणतच नाही. ज्याच्या सत्तेवर आपण जगतो त्या सत्तेची आपल्याला ओळख नाही. आणि ती सत्ता प्रगट होण्यासाठी आपल्या आतमध्ये ती सत्ता आहे. हम ब्रह्मास्मी, आपण ब्रह्म आहोत. इथं तेच लिहिलंय, अभिन्न परमात्मा तो मीच आहे. मला भिन्नतेने बघूच नका. अभिन्न म्हणजे प्रत्येक जीव हाच परमात्मा आहे. तुम्ही देवात असं सांगतात. अभिन्न म्हणजे तुम्हीच देवात. अहम ब्रह्मास्मी वासुदेव तत्व एकोहम शिवोहम ते आपण आहोत. आणि हा महावाक्याचा बोध आहे. हा बोध जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत आत्मज्ञान कोणालाच होणार नाही. ज्ञान होईल भरपूर पण आत्मज्ञानाची प्राप्ती नाही होणार. आणि म्हणून आपण ब्रह्म आहोत. जोपर्यंत आपला ठाम मत, आपला ठाम विचार जोपर्यंत होत नाही की आपण ब्रह्म आहोत तोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती कोणालाच होणार नाही ते. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्या की आपणच परब्रह्म आहोत. आणि आपण परब्रह्म असल्यामुळे आपल्याला जो दिलेला बोध आहे, कोणी जो आपल्या श्रीगुरूंनी दिलेला बोध नामाचा, त्या नामाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. साधा साधा बरं का, साधा साधा अभ्यास आहे पण तो लोकांच्या लक्षात येत नाही. आणि तो लक्षात येण्यासाठी आपण गुरुला शरण जायचं असतं. म्हणून कोणत्याही गुरुला गुरु म्हणू नका असं आम्ही काय म्हणतो तुम्हाला. असं म्हणण्याचा उद्देश काय आमचा की तुमच्या आतमध्ये परमात्मा आहे आणि जीव शिवाचं ऐक्य करून जो देणारा गुरु आहे अशाच गुरुला शरण गेलं तर आपलं भलं आहे. नाहीतर आपलं
हा आयुष्य असंच निघून जाणार आहे आपला. त्या माते धरून हाती त्रिकंड चालल्या श्रुती, त्या श्रुत्यर्थारची उपपत्ती यथास्थिती सांगेन. माझ्याच आधाराने वेद या तिन्ही कांडात चाललेला आहे. भगवंत म्हणतो वेद जो आहे वेद तो माझ्या आधाराने चालतो आणि त्यांचा अर्थाचा सारांश आहे. म्हणजे वेद पण माझ्या श्वासातून निर्माण झालेले आहेत. भगवंत सांगतो माझ्यापासूनच वेद निर्माण झालेले आहेत. मग सगळं वेद 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे भगवंताच्या घोरण्यातून निर्माण झालेले आहेत. मग भगवंतच आपल्या हातात आला तर आपल्याला हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे आपल्याला वाचायची गरज आहे का? बऱ्याच लोकांचे प्रश्न असे आहेत की त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनाच सुटत नाही. मी काल पण सांगितलं आपल्याला का सुटत नाही, तर त्या तत्वाची ओळख त्यांना नाही आहे, तत्वाचा स्पर्श झालेला नाही आहे. नदी मिळाली सागरे निवडावे कोणे परी, लोहे सोने होता माघारी नये. रामदास स्वामी सांगतात ती नदी मिळाली सागरी. एकदा नदी सागराला मिळाली का ती व्यापक झाली. तिला नदी म्हणून आपण ओळखू शकत नाही. तिला नदी म्हणून आपण तिला संबोधू शकत नाही कारण ती सागराला मिळाली. तसं आपण जोपर्यंत त्या व्यापक परब्रह्म तत्वाशी एकरूप होत नाही, या व्यापकतेला आपण जात नाही, आपल्या संपूर्ण देहाचं निराश होऊन त्या परमात्म तत्वाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत अनेक प्रश्न निर्माण होतात माणसाला. पण नंतर व्यापक झाल्यानंतर प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आपल्यालाच मिळतात. म्हणून ज्याच्या त्यांनी कराव्या बलकट बुद्धी लिहिलंय. तिथं सांगतात बलकट बुद्धी करा, आपणच बलकट बुद्धी करा. त्या माते धरून हाती त्रिकंड चाललेल्या श्रुती. आणि इथं लिहिलंय की तिन्ही कांडात त्या श्रुती चालतात. तिन्ही कांडामध्ये श्रुती चालतात. त्या म्हणजे कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि उपासना मार्ग. कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड ह्या तिन्ही कांडामध्ये त्या श्रुती चालतात. त्या श्रुतीर्थाची उपपत्ती यथानीती यथास्थिती सांगेन. आता त्या कशा आहेत त्याची मी तुम्हाला उपपत्ती कशी झाली ते मी तुम्हाला सांगेन. कर्माचा प्रारंभ, मध्य आणि शेवट मीच आहे. भगवंत सांगतो कर्माचा प्रारंभ पण मीच आहे, मध्य पण मीच आहे आणि शेवट पण मीच आहे. आणि कर्ता, क्रियाशक्ती, कर्मफल देणारा हे सर्व मीच आहे. आता सगळीकडे मीची भाषा बरं का. याच्या पुढे लागला आपल्याला मी 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 मी. भगवंताने सगळं सांगितले मी 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 सगळं सांगितले. म्हणजे भगवंत म्हणतो जिकडे जाल तिकडे मीच आहे, जिकडे जाल तिकडे परब्रह्म तत्वच आहे. त्या तत्वाशिवाय भगवंत काहीच बोलले नाही. म्हणून मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, या जगाचे चालिता मी. ज्ञानोबाराने लिहिलं याच्यामध्ये मी अधिष्ठिली या प्रकृती, होय चराचराची या संबुद्धी. बघा सगळीकडे मी वापरलेला आहे भगवंताने. का? भगवंत स्वतः इथे सांगायला आलेले आहेत. ते प्रत्यक्ष येऊन त्यांनी आपल्याला ही गीता सांगितलेली आहे म्हणून मी शब्द वापरले. भगवंत प्रत्यक्ष आले आणि त्यांनी आपल्याला ही गीता सांगितलेली आहे. आणि ह्या ग्रंथाला कोणी हात लावत नाही. मूळ ग्रंथ आपला हा आहे. आपला मूळ ग्रंथ काय? गीता आहे. आणि त्या गीतेला कोणी हात लावत नाही. का? आपला मूळ ग्रंथ आहे आणि त्याला आपण हात लावला नाही तर कसं होईल मला सांगा. त्याला आपण वाचन करायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय लिहिलं समजून घ्यायला पाहिजे. आणि गुरुमुखातून समजून घेतलं तर अजून उत्तम. काय? गुरुमुखातून समजून घेतलं अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि हे कोणी समजून घेत नाही. वेळ नाही हो, माणसाला वेळच नाही. माणसाला मजा मौज करायला वेळ आहे, झोपायला वेळ आहे, खायला वेळ आहे, उद्योगधंदा करायला वेळ आहे. पण भगवंताची भक्ती करायला कोणालाच वेळ नाही. मी कर्मादी मध्य अंती, मी कर्मकर्ता, क्रियाशक्ती, कर्मफलदाता, मी श्रीपती. हा इत्यर्थ निश्चिती कर्मकांडीचा. कर्माचा आरंभ आणि मध्य आणि शेवट
आणि क्रियाशक्ती कर्मफल देणारा हे सर्व मीच आहे. हाच कर्मकांडाचा खरा अर्थ आहे. आणि हाच कर्मकांडाचा अर्थ आहे की भगवंत प्रत्यक्ष आहे, मीच आहे सगळीकडे. मंत्रमूर्ती आणि मंत्रार्थ तेही मीच गा निश्चित. पूज्य पूजक पूजा समस्त मज व्यतिरिक्त अनु नाही. सगळं मीच आहे भगवंत सांगतो बघा. आता मी तुम्हाला सांगितलं की मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सुरी चाले. तसा इथं भगवंत उद्धवाला सांगतो मंत्रमूर्ती आणि मंत्रार्थ. मंत्र पण मीच आहे, मूर्ती पण मीच आहे, मंत्राचा अर्थ पण मीच आहे, सगळं मीच आहे. तेही मीची गा निश्चिती मीच आहे. पूज्य पूजक पूजा तुम्ही पूजा करता ती पण मीच आहे, आणि पूजा करणारा पण मीच आहे, आणि पूजा करून घेणारा पण मीच आहे. पूज्य पूजक पूजा समस्त मज व्यतिरिक्त अनु नाही. माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. सगळं परमात्मा म्हणतो सगळीकडे दळी स्थळी काष्टी हृदयी पाषाणी सगळीकडे मीच भरलेला आहे. देवे देवची पूजी जय. आणि मग नंतर त्याने सिद्धांत मांडला. आता हा सिद्धांत लक्षात घ्या. हा 21व्या अध्यायाचा सार आहे बरं का. 21व्या अध्यायाचा सार आला इथे संपूर्ण. देवे देवोची पूजी जय. देव होऊनच देवाची पूजा करता येतो. देव होऊन देवा भजिजे. तुम्ही स्वतः अहम ब्रह्मास्मी, आपण ब्रह्म आहोत असा जर तुम्ही भाव धरला तरच तुमची पूजा भगवंतापर्यंत पोहोचेल. मला सांगा, एखादा डॉक्टर आहे आणि तुमचा थोडा वेळ घेतो बरं का मी. एखादा डॉक्टर आहे, हे थोडं स्पष्टीकरण सांगतो. आणि त्याला डॉक्टरची पदवी त्याला मिळाली. का मिळाली? त्याने खूप अभ्यास केला. पण त्याने डॉक्टरची पदवी मिळाल्यानंतर तो स्वतःला डॉक्टर समजलाच नाही आणि त्याने धंदा केलाच नाही. फायदा होईल का काही? त्याला लोक डॉक्टर म्हणतील का? तो घरात बसून राहिला. तो स्वतःला डॉक्टर समजलाच नाही. एखादा वकील आहे, त्याने काय केलं तर त्याने वकिलाची पदवी घेतली, सनद मिळवली त्याने, आणि तो कोर्टात गेलाच नाही आणि स्वतःला तो वकील समजतच नाही. होईल का? तसं आपण भक्ती करता करता जर आपण परब्रह्म आहोत असा जर आपल्या मनामध्ये विचार आलाच नाही तर भक्ती केलेली सगळी फुकट जाणार आहे. आपणच परब्रह्म आहोत हा तुमचा दृढ भाव होण्यासाठी भगवंतांनी इथं लिहिलंय देवे देवची पूजी दे. बघा, देव होऊनच देवाची पूजा करता येतो. देव होऊन देवा भजिजे. तुम्ही स्वतः परब्रह्म जर स्वतःला समजला, अहम ब्रह्मास्मी जाण, जर तुम्ही स्वतःला ब्रह्म समजलात तरच ते भगवंतापर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही जर समजलं स्वतःला मी कसला देव, गेले तुम्ही खाली. आणि हे वेदीचे निजबीज माझे हेची आगामी बोलीचे मुख्यत्व, मुख्य सार सांगितले. हा भगवंतानी हा मुख्य सार सांगितले आपल्याला. मुख्य सार काय? मीच देव आणि मीच भक्त, पूजेचे सगळे उपचार मीच आणि पूजा करणाराही मीच, आणि हीच माझी परिपूर्ण उपासना. उपासना कशाला म्हणतात? आपण ती उपासना करतो, ती उपासना बाजूला ठेवर का. ती पूजा करतात, अगरबत्ती लावतात, फुलं वाहतात, पानं वाहतात, ग्रंथातलं एक अध्याय काहीतरी वाचतात, माल जपतात. जे काही उपासना दिलेली आहे तुम्हाला आधुनिक काळामध्ये ती उपासना बाजूला ठेवा. जिथं काय लिहिले ते बघा. उच्च लेवलचं ज्ञान आहे नाथांचं. शांती ब्रह्म एकनाथ महाराज ते काय सांगतात बघा. काय सांगतात? मीच देव आणि मीच भक्त, पूजेचे सगळे उपचार मीच. बघा, म्हणजे मीच देव आहे आणि मीच भक्त आहे. आणि पुढे काय सांगतात? पूजेचे सगळे उपचार मीच आहे आणि पूजेमध्ये जे जे उपचार जे जे पदार्थ आहेत ते पण मीच आहे. पूजा करणारा ही मीच आहे, हीच माझी परिपूर्ण उपासना. सगळा मीच भरलेला आहे असा ज्यावेळेला तुमचा भाव उत्पन्न होईल तुमच्यामध्ये, तेव्हा तुम्हाला परब्रह्माची प्राप्ती होणार आहे. अहम ब्रह्मास्मी जाण, आपणच ब्रह्म आहोत. मी तो वासुदेव तत्वता, एकोहम शिवहम सोहम हंसा तत्वमसी, तेची परब्रह्म तूची आहेसी. असा जेव्हा तुमचा भाव होईल तेव्हा भगवंत तुमच्या हृदया आतमध्ये प्रगट होईल तुमच्यामध्ये. तुमच्यामधून त्या परमात्म्याची प्राप्ती होईल तुम्हाला. पण हा भाव जर तुमच्याकडे नसेल तर कितीही जन्म घेतले तरी भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून तुमचा काय केलेला आहे? तुमचा भाव भगवंताने
तुमचा भाव तयार व्हावा म्हणून तो नाम दिलेला आहे तुम्हाला. तुम्ही परब्रह्म आहात असा जेव्हा तुमचा ठाम निश्चय होईल तेव्हा भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहेच तो प्रगट होईल. हृदयच तो नारायण, भगवंत हृदयामध्ये आहे आणि तो तुम्हाला प्रगट करायचा असेल तर हा भाव तुम्हाला ठेवायला पाहिजे की अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. तर असा भाव तुमच्यामध्ये तयार झाला तर भगवंत तुमच्या आतमध्ये आहेच, फक्त तो प्रगट व्हायला श्री गुरूंची कृपा लागेल. म्हणून काय झालं, नामदेवराय काय म्हटलंय, श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. बघा काय म्हणतात, माझ्या आतमध्ये जी वस्तू होती, जो माझ्या आतमध्ये अंतरात्मा होता, त्याचंच मला भजन करायला शिकवलं, त्याचंच मला दर्शन दिलं. नामदेवरायचा देव जेवायचा, हसायचा, कीर्तनामध्ये नाचायचा, तरी नामदेवरायला सांगितलं, अरे नाम्या वेळा झालास का तू, गुरुला शरण जा. आणि मग विसोबा खेचरांना खेचर विसा केला गुरु, त्याने झाला माझं साक्षात्कार. आपला भाव हाच देव आहे, लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला जर आयरे गैरे समजलात तर भगवंताची प्राप्ती होणार नाही. आपण परब्रह्मच आहोत, प्रत्येक माणूस हा ईश्वर आहे असा भाव जर तयार झाला तरच त्या भगवंताची प्राप्ती आहे. आणि तो भावच तुम्हाला काय, तो भावच तुम्हाला त्या भगवंतापर्यंत पोहोचवतो. सोहमहंसा तत्वमसी, तेची परब्रह्म तुम्हाला दिलेलं नाम आहे, तोच तुमचा देव आहे. सोहमहंसा तत्वमसी, तो तत्व रूपाने तेची परब्रह्म आणि तेच परब्रह्म तू जी आहेस, तुम्हीच आहात परब्रह्म. विचार पाहता अशी स्थिती सहज होते. संत रामदास सांगतात, तुमची झाली नाही का, मग करून घ्या. सोहमहंसा तत्वमसी, तेची परब्रह्म तूची आहेस आणि तेच परब्रह्म तूच आहेस. अरे मानवा, तूच परब्रह्म, तेच परब्रह्म तूच आहेस आणि त्याचीच आपल्याला ओळख नाही. संतांनी अगदी ओरडून ओरडून सांगितलं, शिवाय घातल्या तरी लोकांना कळत नाही. का? तो गुरुकृपा नाही. ज्याला गुरु करायचं त्या गुरुला शरण जात नाही आणि भलतेचकडे लोक जाऊन कुठेतरी अडकतात. आपल्याला बरंच बोलता येईल. आपला थोडा जास्त वेळ झाल्याबद्दल. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा नाना बाबा पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे.